नमस्ते, तुमच्या सगळ्यांचं गीताच्या मनातल्या मध्ये स्वागत आहे। मी गीता वाडेकर। व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला कळालंच असेल, आज आपण बनवणार आहोत उपवासाची स्पेशल पुरणपोळी। उपवास असला आणि घरी अचानक पाहुणे आले तर आपल्याला प्रश्न पडतो की आता स्पेशल काय बनवायचं। तेच पदार्थ खाऊन सगळेच कंटाळतात, म्हणून ही तुमच्यासाठी बेस्ट रेसिपी आहे आणि त्याचबरोबर देवीला सुद्धा हा गोड नैवेद्य तुम्ही देऊ शकता। चला तर मग सुरू करूया। उपवासाची पुरणपोळी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण कणिक मळून घेणार आहोत। त्यासाठी मी एका बाउलमध्ये 1.5 कप राजगिरा पीठ घेतलेला आहे। त्यानंतर चवीनुसार एकदम किंचित मीठ त्यामध्ये टाकायचं आहे। आता एक उकडलेला बटाटा मी स्मॅश केलाय, त्याला बारीक करून तो मी त्यामध्ये टाकणार आहे। त्यानंतर एक मोठा चमचा तूप मी त्यामध्ये टाकला आहे। आता आपल्याला त्यामध्ये कोमट पाण्याचा वापर करून हे कणिक नीट मळून घ्यायचं आहे। पाणी हळूहळू त्यामध्ये ॲड करायचं आहे, जसं आपल्याला गरज वाटेल तसं। जसं आपण बाकीचं कणिक मळतो ना, अगदी तसंच आपल्याला हे कणिक मळून घ्यायचं आहे। त्याच्यामुळे तुम्हाला त्याची कशी कन्सिस्टन्सी पाहिजे ते तुम्हाला कळेल आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदररित्या आपण हे कणिक मळलेलं आहे। आता साधारणतः 15 ते 20 मिनिट आपण हे कणिक झाकून ठेवणार आहोत। आता तोपर्यंत आपण पुरण बनवूयात। पुरण बनवण्यासाठी आपण एका कढईमध्ये एक मोठा चमचा तूप घेणार आहोत। त्यानंतर त्याच्यामध्ये 1 कप ओलं खोबरं किसलेलं घेणार आहोत आणि त्याला नीट खरपूस आपण भाजून घेणार आहोत। ते नीट भाजल्यानंतर त्याच्यामध्ये 1 कप मी गूळ पावडर टाकलेली आहे। तुमच्याकडे गूळ पावडर नसेल तर तुम्ही त्यामध्ये गूळही टाकू शकता। आता हे नीट मिक्स झाल्यावर जसा गूळ विरघळायला लागतो तो जास्त डार्क रंगाचा, जास्त गडद रंगाचा दिसतो आणि तो थोडासा चिकट होतो। त्यावेळेस त्याच्यामध्ये आपण 1 चमचा इलायची पावडर टाकणार आहोत आणि थोडंसं जायफळ मी त्यामध्ये टाकलेलं आहे, ते ऑप्शनल आहे। आता हे पुन्हा एकदा नीट एकत्रित करणार आहोत। अशा तऱ्हेने आपलं पुरण तयार आहे। आता 15 ते 20 मिनिट झालेले आहेत। आता आपण पुन्हा एकदा हे कणिक नीट मळून घेऊयात आणि आपलं कणिक मस्तपैकी मळलेलं आहे। आता आपण हाताला तूप लावणार आहोत आणि इथे मी केळीच्या पानाचा वापर केलाय। केळीच्या पानाला सुद्धा आपण तूप लावून घेणार आहोत, लाटण्याला सुद्धा तूप लावणार आहोत। केळीच्या पानाला ऑप्शनल आहे प्लास्टिक शीट, ती मार्केटमध्ये मिळते, ते तुम्ही वापरू शकता किंवा मग केळीचं पान हे बेस्ट ऑप्शन आहे। आता आपण इथे कणिकेचा गोळा घेतला आहे, त्याला नीट आकार देणार आहोत वाटीसारखा आणि त्यामध्ये जसं आपण बाकीची पुरणपोळी बनवतो ना, अगदी तसंच आपण त्यामध्ये पुरण भरून घेणार आहोत। जास्त पुरण भरायचं नाहीये, कारण फुटायची आणि फाटायची जास्त शक्यता आहे, त्यामुळे थोडं थोडं भरायचं आहे। पुरण जास्त ओलसर बनवायचं नाहीये, ते थोडंसं घट्ट असलं पाहिजे। एक वेळेस ते ड्राय असेल तर चालेल, पण जास्त पाणी असलेलं नकोय। आता आपण ह्याला नीट जाडसर लाटून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे पीठ वापरलेलं आहे राजगिऱ्याचंच आणि राजगिऱ्याचं पीठ आपण त्याच्यावरती थोडंसं टाकून त्याच्यावरती नीट लाटून घेणार आहोत, जेणेकरून ते चिकटणार नाही आणि ते दोन्ही साईडनी आपण लाटून घेणार आहोत। आणि तुम्ही बघू शकता खूप छान लाटलं जातंय ते आणि गोलाकार द्यायचा मी प्रयत्न करतेय। नवरात्रीमध्ये उपवासाची पुरणपोळी खरंच बेस्ट ऑप्शन आहे, म्हणजे तो पौष्टिक पण आहे आणि गोड आहे आणि त्याचबरोबर तुम्ही याचा नैवेद्य म्हणून सुद्धा वापर करू शकता। आता आपली पुरणपोळी नीट लाटलेली गेलेली आहे। आता एका तव्यावरती, गरम तव्यावरती आपण तूप लावणार आहोत। त्यानंतर त्याच्यावरती पुरणपोळी टाकणार आहोत आणि तुम्ही बघू शकता अजिबात ती चिकटलेली नाहीये, कारण आपण केळ्याच्या पानाला नीट तूप लावलं होतं। आता गोल्डन ब्राऊन रंग यायला सुरुवात झाली आहे। दुसऱ्या बाजूला सुद्धा गोल्डन ब्राऊन रंग आला आहे। साधारणतः मीडियम फ्लेमवरती 1 ते 2 मिनिट लागतात ही पुरणपोळी नीट शिजायला। तूपच्या ऐवजी तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता, पण मी इथे पुरणपोळी आहे त्याच्यामुळे तूप तर लागतंच, त्याच्यामुळे मी इथे तुपाचाच वापर केलेला आहे। अशा तऱ्हेने आपली गोल्डन ब्राऊन रंग आलेली उपवासाची पुरणपोळी तयार आहे। मी अजून एकदा तुम्हाला दुसरी पुरणपोळी लाटून दाखवते। एक्सक्यूज मी, हो तुम्हीच। तुम्हाला जर गीताच्या मनातलं जाणून घ्यायचं असेल तर आजच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, त्याच्यामुळे तुम्ही माझे व्हिडिओ कधीच चुकवणार नाही। उपवासाची पुरणपोळी ऐकल्यावरती तुम्हाला सगळ्यात आधी प्रश्न पडला असेल की ही नक्की बनते कशी। अशाच विविध हटके उपवासाच्या रेसिपीज, म्हणजे उपवासाचा दहीवडा, उपवासाचं कटलेट, उपवासाचं सूप, उपवासाचा शिरा, उपवासाचा पराठा, असे विविध पदार्थांच्या रेसिपीज गीताच्या मनातल्या यूट्यूब चॅनलवरती आहेत। त्यामुळे तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती जा, ते व्हिडिओज बघा आणि तुम्हाला आवडलं तर त्याला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। अशा तऱ्हेने आपली ही सुद्धा पुरणपोळी सुंदररित्या तयार झाली आहे। तुम्ही बघू शकता तिला गोल्डन ब्राऊन रंग आलाय। तर त्यावरती मी थोडं तूप टाकणार आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा तुम्ही बघू शकता सुंदर ती शिजली गेलेली आहे। आता ही पुरणपोळी मी बाजूला काढून घेणार आहे
आता एक मजा म्हणून मी एक वेगळा प्रकार केला. मी पुरणपोळीला हार्टचा शेप दिला होता. जर तुमच्या घरी लहान मुलं असतील आणि ते खात नसतील असे पदार्थ तर तुम्ही हा प्रकार करू शकता. अशा तऱ्हेने आपली उपवासाची सुंदर आणि गोड पुरणपोळी तयार आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमच्या डिशचा फोटो माझ्यापर्यंत नक्की येऊ द्यात. मला ते बघायला आवडेल. इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती गीताच्या मनातल्याला फॉलो करून तुम्ही हा फोटो मला पाठवू शकता. आता ही मी पुरणपोळी माझ्या मावशीला दिली आहे. बघूयात तिला ती कशी वाटते ते. मावशी, तुझ्यासाठी स्पेशल पुरणपोळी. अरे वा, खूपच छान. माझ्या आवडीचा पदार्थ आहे हा. पाहतीये आता मी कसा झालाय ते. तुपाशिवाय पुरणपोळी छान लागत नाही बाळा. खूपच छान झाली आहे बाळा पुरणपोळी. खूप रुचकर आहे. सो यम्मी अँड सो डेलिशियस. तुम्हाला ही गोड रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच हटके व्हिडिओसाठी गीताच्या मनातल्याला आत्ताच सबस्क्राईब करा. उपवासाच्या पदार्थांची प्लेलिस्ट इथे मी केलेली आहे. इथे तुम्ही क्लिक करून सगळे उपवासाचे पदार्थाची रेसिपी बघू शकता. पुन्हा एकदा परत भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.